हॅलो बॉईज, हॅलो गर्ल्स. आज आपण घेणार सेकंड लेक्चर फॉर 1 मार्क क्वेश्चन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये बाळांनो आपण फर्स्ट 4 टॉपिकचे पूर्ण 1 मार्क क्वेश्चन्स कंप्लीट केले होते आणि आज आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट 4 टॉपिकचे 1 मार्क क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके, सो वेलकम टू अ ब्युटिफुल चॅनल डीसी जनता से येस. तर आपण 5th नंबरचा टॉपिक स्टार्ट करणार, ऑसिलेशन. ओके, आता ऑसिलेशन मध्ये बघा बाळांनो 1 मार्क क्वेश्चन्स मध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. फर्स्ट क्वेश्चन हा रिलेटेड टू द पेंडुलम दिलेला आहे. बघा काय दिलंय, लक्ष द्या. अ सिंपल पेंडुलम मूव्स फ्रॉम वन एंड टू अनदर एंड इन 1/4 सेकंड. A simple pendulum moves from one end to another end, negative extreme position to positive or positive extreme to negative. Okay, in 1/4 second. What is the frequency? Frequency काय असतं? ओके, आता सगळ्यांना माहिती आहे बाळांनो फ्रिक्वेन्सी काय असतं. इथे सोल्युशन दिलेलं आहे पण तरी मी सांगतो, लक्ष द्या. फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. आता त्यांनी काय दिलंय, अ सिंपल पेंडुलम मूव्स फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. पेंडुलम मध्ये बाळांनो वन ऑसिलेशन म्हणजे काय असतं. ओके, सपोज ही दिली आहे तुम्हाला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही दिली आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, जेव्हा तुम्ही एक ऑसिलेशन म्हणता, वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे असतो पिरियड. ओके, आणि वन ऑसिलेशन मध्ये काय असतं बाळांनो, जेव्हा तुम्ही वन ऑसिलेशन मध्ये म्हणता तेव्हा या वन ऑसिलेशन मध्ये किती मोमेंट्स येतात, 4 मोमेंट्स. ओके, इन वन ऑसिलेशन देर आर 4 मोमेंट्स. एका ऑसिलेशन मध्ये 4 मोमेंट येतात. आता इथं आपण विचार केला, पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम येत आहे वन एंड टू अनदर एंड. तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू ही झाली बाळांनो मीन पोझिशन आणि मीन टू ही झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह टू मीन अँड मीन टू निगेटिव्ह म्हणजे किती मोमेंट झाले, फक्त 2 मोमेंट. ओके, आणि ते 2 मोमेंट कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो बाळांनो, 1/4 सेकंड. म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे वन ऑसिलेशन म्हणजे 4 मोमेंट्स आणि 4 मोमेंट कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, 4 मोमेंट्स कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे असतो पिरियड. काय असतं बाळांनो, पिरियड, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. पण इथे किती होत आहेत, इथे पॉझिटिव्ह टू मीन अँड मीन टू निगेटिव्ह म्हणजे फक्त 2 मोमेंट्स होत आहे आणि 2 मोमेंट्ससाठी लागणारा टाइम म्हणजे काय असणार आहे. सो दॅट टाइम इज नथिंग बट T/2. कारण 4 मोमेंट्स कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे पिरियड आणि त्यातले 2च मोमेंट कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे पिरियडच्या हाफ म्हणजे T/2. म्हणजे हा जो दिलेला आहे टाइम हा दिला आहे बाळांनो T/2. ओके, अँड व्हॉट, सो तिथून तुम्हाला टी भेटेल. सो टी इज इक्वल्स टू, हा 2 वर जर गेला तर 2/4. डिनॉमिनेटरचा 2 वर गेल्यावर न्यूमरेटरमध्ये जाणार. सो व्हॉट विल गेट, पिरियड इज टी इज इक्वल्स टू किती असतं, 1/2. सो 2 1 जा 2 2 जा. So what is frequency? Frequency is always a reciprocal of period. So 1/t म्हणजे असतं पिरियड म्हणजे किती असतं, 1/2. सो 2 हा डिनॉमिनेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे. ओके, विल बी शिफ्टेड इनटू द न्यूमरेटर. सो विल गेट 2. सो गाइस फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 2 हर्ट्ज. ओके, दिस इज युअर आन्सर. सिंपल 1 मार्क क्वेश्चन आहेत बाळांनो, लक्ष द्या. बघा 4 मोमेंट कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे असतो पिरियड आणि ते म्हणताय पार्टिकल वन एंड टू अनदर एंड. जेव्हा तुम्ही वन एंड टू अनदर एंड घेता, समजा फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, पॉझिटिव्ह टू मीन फर्स्ट मोमेंट अँड मीन टू निगेटिव्ह सेकंड मोमेंट, अँड 2 मोमेंट कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे पिरियडच्या हाफ, कारण 4 मोमेंटसाठी असतो पिरियड. ओके, सो दिलेला टाइम हा टी नाही आहे, दिलेला टाइम हा T/4 आहे. ओके, याचे सगळे तुम्हाला PDF येतील ग्रुपवर. ओके, लिंक शेअर करेल मी. नेक्स्ट बघा, सेकंड क्वेश्चन काय दिलाय. सेकंड क्वेश्चन मध्ये दिलाय बाळांनो, लक्ष द्या. हा, अ पार्टिकल एक्झिक्यूट अ सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ 2 सेंटीमीटर. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ 2 सेंटीमीटर ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन द फोर्स इज 4 न्यूटन. एक्स्ट्रीम पोझिशनला फोर्स दिलाय तुम्हाला 4 न्यूटनचा. ओके, व्हॉट इज द फोर्स ॲट द मिडवे बिटवीन द मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मिडवे असतो तेव्हा फोर्स किती असतो. आता आपण बाळांनो SHM काढू ग्राफवर. समजा ही झाली आपली MP म्हणजे असतं मीन पोझिशन, ही झाली बाळांनो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली बाळांनो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सगळ्यांना माहिती आहे मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पर्यंतचे डिस्टन्स तर त्याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड. हे सुद्धा काय झालं सांगा, ॲम्प्लिट्यूड. ओके, अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ 2 सेंटीमीटर. तुम्हाला हे डिस्टन्स दिला आहे 2 सेंटीमीटर. ओके,
तर सिंपल त्यांनी दिलेला आहे एक डिस्टन्स दिला आहे x1 त्यासाठी फोर्स दिला आहे F1. ओके डिस्टन्स दिला आहे x1 त्यासाठी फोर्स दिला आहे F1. सो गाईज यू कॅन से डिस्टन्स x1 बघा लक्ष द्या डिस्टन्स x1 इज इक्वल्स टू दिला आहे तुम्हाला 2 सेंटीमीटर आणि फोर्स F1 इज इक्वल्स टू दिला आहे तुम्हाला 4 न्यूटन. ओके क्वेश्चन काय विचारला व्हॉट इज द फोर्स ॲट अ पॉइंट मिडवे बिटवीन द मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधात बॉडीवर फोर्स किती असणार आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. ओके तिथे काय फॉर्म्युला तुम्ही यूज करणार तर साधी गोष्ट आहे बाळांनो हे पार्टिकलचं SHM दिला आहे म्हणजे ही ॲम्प्लिट्यूड सुद्धा घेऊ शकता तुम्ही म्हणजे याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड दिली आहे 2 सेंटीमीटर. ओके आणि तुम्हाला मिडवे म्हणजे याचा अर्थ x2 म्हणजे मीन पोझिशनपासून हे डिस्टन्स आहे x2 म्हणजे काय असतं ॲम्प्लिट्यूड बाय 2 म्हणजे किती असतं 2/2 म्हणजे किती असतं 1 सेंटीमीटर घ्या किंवा 2 सेंटीमीटर घ्या ठीक आहे आणि तुम्हाला x2 दिला आहे आणि तुम्हाला काय काढायला लावलंय त्यांनी F2. मग तुम्हाला फोर्सचं डिस्प्लेसमेंट सोबत काय रिलेशन आहे चेक करावं लागेल तर आपल्याला माहिती आहे बाळांनो हे बघा इथे दिलं आहे फोर्स इज ऑलवेज डायरेक्टली F इज इक्वल्स टू किती असतं kx रेस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे. रेस्टोरिंग फोर्स F इज इक्वल्स टू kx k म्हणजे कॉन्स्टंट फोर्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं x. सो गाईज यू सिम्पली कॅन से इट्स F2 डिवायडेड बाय F1 इज इक्वल्स टू किती असतं x2 डिवायडेड बाय x1. बघा F2 divided by F1 is equals to असतं बाळांनो x2 divided by x1. So F2 is equals to किती असतं x2 divided by x1 into किती असतं बाळांनो F2. Just put the value, get the answer. You know the value of x2. The value of x2 is 1 upon value of x1 is किती असतं 2 into F2. What's the value of F2 is? No. What's the value of F1 is? इथे F1 असेल F1 ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे बाळांनो 4 न्यूटन. So 4/2 means किती असेल आन्सर 2 न्यूटन. So 2 न्यूटन is your correct answer. सिंपल लक्षात ठेवा अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर ही ॲम्प्लिट्यूड दिली आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पर्यंतचं डिस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. ओके आणि ते आपण डिस्टन्स x1 सुद्धा घेतलं. सो x1 सुद्धा घेतलं त्याला आपण ॲम्प्लिट्यूड सुद्धा म्हणू शकतो बाळांनो. आणि मग फोर्सचं आणि डिस्टन्सचं रिलेशन काढलं तर ते काय रिलेशन असतं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्यानुसार निघेल F2 upon F1 इज इक्वल्स टू x2 upon x1. ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा बाळांनो नेक्स्ट काय दिलाय हां व्हेरी सिंपल क्वेश्चन दिलाय बघा नेक्स्ट काय दिलाय अ सिंपल पेंडुलम इनसाइड अ स्पेस क्राफ्ट व्हॉट विल बी इट्स पिरियडिक टाइम काय रे इनसाइड द स्पेस क्राफ्ट. आता लक्ष द्या स्पेस क्राफ्ट म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्पेसमध्ये आहात. ओके स्पेस म्हणजे काय ग्रॅव्हिटी नाही आहे मग तेव्हा पिरियड काय राहील तर पिरियडचा सिंपल फॉर्म्युला काय पिरियडचा सो t इज इक्वल्स टू 2π√ऑफ असतं बाळांनो L/g. दिस इज अ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके पण हा कुठला फॉर्म्युला आहे जेव्हा तुम्ही अर्थच्या स्पेसवर असता. जर सपोज तुम्ही स्पेसमध्ये आहात म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 0 आहे बिकॉज देर इज नो ग्रॅव्हिटेशनल फील्ड यू आर इन अ स्पेस फ्री स्पेस. सो जी ची व्हॅल्यू 0 आहे. सो टाइम पिरियड t इज इक्वल्स टू 2π√ऑफ किती असतं L अपॉन जी ची व्हॅल्यू किती असतं 0. सो t इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो 2π एनिथिंग डिवाइड बाय 0. ओके तुम्ही तर सरळ सांगू शकता डिनॉमिनेटर जेव्हा 0ला जातो तेव्हा एनिथिंग डिवाइड बाय 0 काय असतं तर एनिथिंग डिवाइड बाय 0 बोला काय असतं इन्फिनिटी. सो युअर पिरियड इज इक्वल्स टू किती असतं इन्फिनिटी. खतम कारण टाइम हा डिनॉमिनेटरला 0 केला आहे आणि कुणाच्याही खाली 0 असेल तर आन्सर काय असतं बाळांनो इन्फिनिटी. हां अर्थवर तुमचा हा फॉर्म्युला आहे पण तुम्ही स्पेसमध्ये गेले तर तुम्हाला बाळांनो टाइम पिरियडचा आन्सर येईल इन्फिनिटी. ओके नेक्स्ट बघा काय दिलाय नेक्स्ट क्वेश्चन दिलाय व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM काय असतं. आता SHMच्या बऱ्याच डेफिनेशन इथे तयार होऊ शकतात तुमच्या कुठल्या ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM काय असतं जसं SHMचा ग्राफ काढत असताना आपण सिंपल ग्राफ काढतो बाळांनो व्हेरी सिंपल डेफिनेशन सगळ्यांनाच माहीत असते. ओके ही असते आपली मीन पोझिशन ही असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन इज कॉल्ड एज ॲम्प्लिट्यूड. सो व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड इट इज अ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. कुठल्याही पार्टिकलचं मीन पोझिशनपासून जे काय मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. ओके तर आता इथे क्वेश्चनमध्ये ॲम्प्लिट्यूड विचारलाय ठीक आहे. कधी विचारतील व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. फ्रिक्वेन्सी काय असतं नंबर ऑफ ऑसिलेशन्स मेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. एका सेकंदात पार्टिकल किती ऑसिलेशन्स कंप्लीट करतो दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. ओके कधी ॲम्प्लिट्यूड विचारलं कधी फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज पिरियड
टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. पार्टिकलला आपलं एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टाइम असतो दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड. त्याला आपण काय म्हणतो पिरियड. कधी म्हणतील व्हॉट इज मीन बाय वेवलेंथ. ओके, वेवलेंथ काय असतं, डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल्स टू कंप्लीट वन ऑसिलेशन. पार्टिकलला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स म्हणजे काय असतं, वेवलेंथ. या सगळ्या डेफिनेशन रिलेटेड टू द वन ऑसिलेशन असतात. वन ऑसिलेशन म्हणजे हाऊ मेनी मोमेंट्स, 4 मोमेंट्स. एका ऑसिलेशन मध्ये किती मोमेंट असतात, 4 मोमेंट. ओके, सो गाइज फर्स्ट डेफिनेशन इज एम्प्लिट्यूड. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन इज एम्प्लिट्यूड. सेकंड, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. Number of oscillations made by the particle in 1 second is called as frequency. What is period? Time taken by the particle to complete one oscillation. Time taken by the particle to complete one oscillation is called as period. What is wavelength? Distance covered by the particle in one oscillation. Distance covered by the particle in one oscillation is called as wavelength. Okay, ह्या बऱ्याच डेफिनेशन आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला इथं फक्त वेवलेंथ विचारली आहे बाळांनो, पण बाकीच्या सुद्धा डेफिनेशन विचारू शकतात. ओके, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन दिला बाळांनो तुम्हाला, व्हॉट इज सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम काय असतं, सगळ्यांना माहित आहे. द पेंडुलम हॅव्हिंग अ पिरियड इज 2 सेकंड. ज्या पेंडुलमचा पिरियड हा 2 सेकंद असतो. 2 सेकंड पिरियड म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन किती असणार आहे, 2 सेकंड, इज कॉल्ड ॲज सेकंड पेंडुलम. बघा, अ पेंडुलम विथ अ टाइम पिरियड ऑफ 2 seconds is known as a second pendulum. A pendulum which have a time period of 2 seconds is called as a second pendulum. Okay, next question काय दिलाय बाळांनो. खूप सिंपल क्वेश्चन येतात 1 मार्क, त्यामुळे बरोबर लक्ष द्या आणि आन्सर अप्रोप्रिएट लिहिण्याचा प्रयत्न करा. स्टेट द फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ SHM इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट. बघा काय म्हणतात, स्टेट द फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण इन टर्म्स ऑफ काय बोलल्या, फोर्स कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं. तर आता फॉर्म्युला कसा लिहायचा. फॉर्म्युला तर मी तुमच्या डोळ्यासमोर दिलेला आहे, पण जर का तो फॉर्म्युला तुमच्या पाठ नसेल तर फॉर्म्युला वेळेवर तयार सुद्धा करता आला पाहिजे. तर कसा तयार करायचा, मला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाहिजे. मला माहिती आहे बाळांनो, फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. हे माझ्या डोक्यात आहे आणि लहानपणीपासून मी शिकत आलो आहे. त्यामुळे इटा इज इक्वल टू 1/t. मग टीच्या मागे लागणार मी. आता ऑसिलेशन या टॉपिकमध्ये आपण असं शिकलो आहे, टी इज इक्वल टू किती असतं बाळांनो, 2π/ω. येस. आणि डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM मध्ये आपण काय सांगितलं होतं की डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण सांगितलं होतं बाळांनो, डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, d2x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. कुठल्याही लिनियर इक्वेशनचं डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, ओके, SHMचं d2x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. त्यातला ओमेगा म्हणजे असतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि बाळांनो ω² ची व्हॅल्यू असतं k/m. सगळ्यांना माहित आहे ω² इज कॉल्ड ॲज k/m. k इज कॉल्ड ॲज अ स्प्रिंग कॉन्स्टंट अँड m इज कॉल्ड ॲज अ मास ऑफ पार्टिकल. सो नाव गाईज ओमेगाची व्हॅल्यू किती होईल, स्क्वेअर रूट घेतलं तर आन्सर होईल k/m. किती होणार, k/m. ती व्हॅल्यू इथे टाकू. सो पिरियड t इज इक्वल टू किती असतं, 2π डिवायडेड बाय k/m √k/m. ओके, हा पिरियड. पण त्यांनी क्वेश्चन विचारलाय फ्रिक्वेन्सी काय असतं आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्या जवळ आहे की फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. सो 1/t अँड टीचा फॉर्म्युला किती आहे बाळांनो, बघा 1/t अँड टीचा फॉर्म्युला म्हणजे ही टर्म आता मला डिनॉमिनेटर मध्ये लिहायची आहे. सांगा टीचा फॉर्म्युला किती आहे, 2π डिवाइड बाय √k/m. ओके, अँड नाव फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π आणि √k/m ही टर्म डिनॉमिनेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, तर डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरची टर्म विल बी शिफ्टेड टू न्यूमरेटर. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरची टर्म विल बी शिफ्टेड टू न्यूमरेटर. फॉर्म्युला इथे लिहून आहे, पण तो फॉर्म्युला जर का वेळेवर आठवला नाही तर तुम्हाला बाळांनो फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. इज दॅट क्लिअर, समजताय सगळ्यांना. ओके, अवघड वाटत असेल, थोडं फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्लो करा, पॉज करा, लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. ओके, चला आपल्याला बरेच टॉपिक कव्हर करायचे आहेत, आपण जास्त टाइम देऊ शकत नाही बाळांनो. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन ऑफ ऑसिलेशन. व्हॉट डज द फेज ऑफ π/2 इंडिकेट्स इन अ लिनियर SHM. जर का फेज, आता फेज म्हणजे काय असतं, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जसं कुठल्याही SHMचं लिनियर SHM बद्दल जर का बोलायचं झालं, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, तर डिस्प्लेसमेंटचं एक इक्वेशन असतं, x इज इक्वल टू a sin ωt प्लस फाय. x इज इक्वल टू a sin ωt प्लस फाय.
आता बाळांनो त्यातला ओमेगा डी प्लस फाय असतो ना, दॅट इज कॉल्ड ॲज फेज ऑफ SHM. काय म्हणायचं? फेज ऑफ SHM. दॅट ओमेगा डी प्लस फाय इज कॉल्ड ॲज अ फेज ऑफ SHM. त्याला म्हणतो आपण फेज. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारला, व्हॉट डज द फेज ऑफ पाय बाय 2 इंडिकेट्स. फेजची व्हॅल्यू पाय बाय 2 असणे म्हणजे नेमकं काय असते? ओके, इन लिनियर SHM. बोला मग आता आपण फेजची व्हॅल्यू पाय बाय 2 टाकून बघू. म्हणजे कोणाची व्हॅल्यू पाय बाय 2 टाकायची आहे? ओमेगा डीची फायची की ओमेगा डी प्लस फायची? द फेज इज कॉल्ड ॲज ओमेगा डी प्लस फाय. आणि जो त्यातला फक्त फाय असतो, दॅट फाय इज कॉल्ड ॲज इपोच, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टार्टिंग फेज. ओके, सो फेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी काय लिहिणार, एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा डी प्लस फाय म्हणजे असतं फेज ऑफ SHM. आणि फेजची व्हॅल्यू त्यांनी म्हणतात पाय बाय 2 टाकायची. म्हणजे अख्ख्या ओमेगा डी प्लस फायची व्हॅल्यू पाय बाय 2 टाका. सो एक्स इज इक्वल्स टू किती असतं, ए साईन पाय बाय 2. साईन पाय बाय 2 म्हणजे काय असतं, तर साईन पाय बाय 2 म्हणजे साईन 90. आणि साईन 90ची व्हॅल्यू 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे, ए. म्हणजे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती आहे, ॲम्प्लिट्यूड एवढं. मग पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड आहे म्हणजे पार्टिकल कुठे आहे, मीन पोझिशनला आहे की एक्स्ट्रीम पोझिशनला आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला. कारण मीन पोझिशनला ही असते मीन पोझिशन, ही असते एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशनला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती असतं, 0. आणि इथं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती आलं, ए. म्हणजे पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. वेदर इट इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम और निगेटिव्ह एक्स्ट्रीम डझंट मॅटर, बट इट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, सिंपल क्वेश्चन विचारलाय. फेजची व्हॅल्यू पाय बाय 2 असणे म्हणजे काय रिप्रेझेंट होते? फेजची व्हॅल्यू पाय बाय 2 असणे म्हणजे पार्टिकल इज ॲट रेस्ट or particle is starting its motion from its extreme position. Okay, हे तुम्ही सांगू शकता. In linear simple harmonic motion, the phase of pi by 2 indicates the particle is at positive extreme position during the first oscillation. हे नाही लिहिलं चालते, during the first oscillation. Okay, so this all over about the oscillation. हे सगळे बाळांनो 7 क्वेश्चन झाले ऑसिलेशनच्या रिलेटेड. आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ बाळांनो. The next topic is topic number 6, that is superposition of waves. 2 सेकंड मी टाइम देतो, तुम्ही सगळ्या गोष्टी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह च्या रिलेटेड रिकॉल करा. काय काय गोष्टी आपण शिकलेलो आहे. प्लीज 2 ते 3 सेकंड्स मी देणार तुम्हाला. रिकॉल करा. तुमच्याकडे नोट्स असतील तर नोट्स मधनं बघा फटाफट. कम ऑन फास्ट. चला फास्ट. ओके, चला बघा बाळांनो लक्ष द्या. हां, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये काय काय क्वेश्चन्स दिले आहेत बघा. हां बघा, फर्स्ट अ स्टँडिंग वेव्ह. बाप रे बाप, सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये पहिले प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते, नंतर स्टँडिंग वेव्ह म्हणजे स्टेशनरी वेव्ह. इथे डायरेक्टली स्टँडिंग वेव्हचा दिलाय. स्टँडिंग वेव्ह म्हणजे असतं बाळांनो स्टेशनरी वेव्ह. बघा काय दिलाय. A standing wave is produced on a string fixed at one end and another end is free. म्हणजे एक स्टँडिंग वेव्ह आहे. ओके, म्हणजे एक वेव्ह आहे एका स्ट्रिंग मध्ये प्रोड्यूस केलं. स्ट्रिंगचं एक एंड फिक्स्ड आहे. ओके, सॉरी आपण MCQ सुरू केले. सॉरी, आपण फक्त 1 मार्क क्वेश्चनचे सेशन घेत आहोत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. MCQचे क्वेश्चन्स आपण नंतर घेऊ. सॉरी. इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. कट कशाला करता. ओके, चला बघा काय दिलंय 1 मार्क क्वेश्चन्स मध्ये. बघा, अ वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन y इक्वल्स टू a sin bx plus ct given that a constant a b c are positive. Okay, given that constant a b c are positive, can you tell in which direction the wave is moving? In which direction wave is moving? त्यासाठी तुम्हाला सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन माहित पाहिजे. आणि बाळांनो सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन काय, y इक्वल्स टू a sin 2 pi स्मॉल t अपॉन कॅपिटल T प्लस x अपॉन लॅम्बडा. ओके, आता यात 2 गोष्टी असतात. जर सपोज स्मॉल t आणि x च्या टर्म असतील, त्या टर्म कशाही असू द्यात. हे बा, x ची टर्म आहे, स्मॉल t ची टर्म आहे. असं काही जरूर नाही की पहिले t ची टर्म पाहिजे नंतर x ची टर्म पाहिजे. टर्म्स कशाही असू द्या, पण जर टर्म मध्ये पॉझिटिव्ह साईन असेल, कुठली पॉझिटिव्ह, तर वेव्ह इज ऑलवेज ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह x डायरेक्शन. लक्ष द्या, थोड्या उलट्या गोष्टी आहे.
प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये जर का पॉझिटिव्ह टर्म असेल तर वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, आणि जर का सपोज निगेटिव्ह टर्म असेल तर बाळांनो द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. हे लक्ष द्या, थोड्या उलट्या गोष्टी असतात. इक्वेशनमध्ये प्लस साईन, वेव्ह ही निगेटिव्ह एक्सला जाते. जसं फॉर एक्झाम्पल इथं दाखवतो, लक्ष द्या, हे ओरिजिन आहे, इथून वेव्ह निघाली, हे पहा, दिस इज द पॉझिटिव्ह एक्स, आणि इथून वेव्ह निघाली, दिस इज द निगेटिव्ह एक्स. इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स, ओके, तर त्याच्या इक्वेशनमध्ये असतं वाय इक्वल्स टू ए साईन 2π स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. पॉझिटिव्ह एक्स साठी मायनस साईन असते, अँड निगेटिव्ह एक्स वाय इज इक्वल्स टू ए साईन 2π स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. म्हणजे वेव्ह जर का पॉझिटिव्ह एक्सला जात असेल तर मायनस साईन, अँड निगेटिव्ह एक्सला येत असेल तर बाळा नो प्लस साईन. ओके, सो इथं तुम्हाला प्लस साईन दिली म्हणजे डायरेक्शन कुठली आहे, तर डायरेक्शन आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. उलट्या गोष्टी असतात, प्लस साईनसाठी मायनस डायरेक्शन आणि मायनस साईनसाठी प्लस डायरेक्शन. ओके, लक्ष ठेवा. देन द वेव्ह इज मस्ट बी मुव्हिंग इन द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला एका सेंटेन्समध्ये आन्सर लिहिलं तरी चालते, बाकी एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे कुठलीच. ओके, नेक्स्ट बाळांनो, हां, वाय वेव्ह मोशन इज अ डबली पिरियडिक फिनॉमिनॉन. डबली पिरियडिक म्हणजे 2 टाइम्स पिरियडिक्स. कुठले 2 टाइम पिरियडिक असतात, एक असतं पिरियडिक इन टाइम आणि एक असतं पिरियडिक इन स्पेस. आता पिरियडिक इन टाइम म्हणजे काय असतं, पिरियडिक मोशन म्हणजे काय असतं, द वेव्ह विच रिपीट इटसेल्फ, द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ, जे मोशन पुन्हा 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 पुन्हा, जे मोशन पुन्हा 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 पुन्हा, द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. आणि वेव्ह मोशनच्या बाबतीत वाय इट इज कॉल्ड एज अ डबली पिरियडिक, वाय इट इज कॉल्ड एज अ 2 टाइम्स पिरियडिक. तर त्याचं रिझन काय असतं बाळांनो, लक्ष द्या. हां, त्याचं रिझन असतं की ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये खूप सारे ऑसिलेशन होत असतात, आणि प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम, प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम हा काय असला पाहिजे, सेम. त्याला म्हणतात पिरियडिक इन टाईम. प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम हा काय असला पाहिजे, सेम. त्याला म्हणतात पिरियडिक इन टाईम. आणि प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा डिस्टन्स हे सुद्धा काय असलं पाहिजे, सेम. त्याला म्हणतात पिरियडिक इन स्पेस. आणि वेव्ह मोशनमध्ये या दोन्ही गोष्टी फॉलो होतात, लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय पिरियडिक, पुन्हा 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 रिपीट झालं पाहिजे, आणि प्रत्येक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम सेम असला पाहिजे. ओके, सो दॅट इज अ पिरियडिक इन टाइम ॲज वेल ॲज पिरियडिक इन स्पेस. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ डबली पिरियडिक. ओके, सो वेव्ह मोशन इज अ डबल पिरियडिक बिकॉज इट रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम अँड स्पेस. It is a periodic in time as well as periodic in space. That's why it is called as doubly periodic phenomenon. Okay, very good. Next, simple question आहे. Okay, what is the interference of sound waves? आता इंटरफरन्स मध्ये लक्षात ठेवा, क्वेश्चन जर आले तर बरोबर लिहायचं. इंटरफरन्स ऑफ साऊंड वेव्स, आणि याच्या पुढचा टॉपिक आहे ऑप्टिक्स, तिथे येतं इंटरफरन्स ऑफ लाईट वेव्स. जेव्हा इंटरफरन्स ऑफ साऊंड वेव्स विचारतात बाळांनो, तर याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, सुपरपोजिशन. व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्स? सुपरपोजिशन म्हणजे ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय असतं, वेन 2 or more साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम. वेन 2 or साऊंड वेव्स, लक्षात ठेवा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं, वेन 2 or more साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ह ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम. जेव्हा खूप साऱ्या साऊंड वेव्स ओके एकाच ठिकाणी येतात, अराइव्ह ॲट अ पॉइंट ऑफ मीडियम, देन रिझल्टंट वेव्ह इज प्रोड्यूस. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स, दॅट इज कॉल्ड ॲज सुपरपोजिशन. अनेकांपासून एक तयार करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो बाळांनो सुपरपोजिशन. ओके, लक्षात ठेवा. वेन 2 or more sound waves, when 2 or more sound waves, when 2 or more sound waves, when 2 or more sound waves traveling through a medium arrive at a point of medium simultaneously, then resultant wave is called as superposition wave. Okay, so first wave having a displacement y1 bar, y2 bar, y3 bar. The resultant waves of displacement है y bar is equals to y1 bar plus y2 bar plus y3 bar plus dash 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 yn bar. yn bar लक्षात ठेवा. याला म्हणतात इंटरफरन्स ऑफ साऊंड वेव्स. हेच जर का लाईट वेव्ह बोलले तर सेम आन्सर लिहायचं, फक्त जिथं साऊंड वर्ड आहे तिथं कुठला टाकायचा, लाईट वर्ड टाकायचा. ओके, आपल्या नोट्समध्ये सुद्धा याचे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत, तुम्ही नोट्समधनं सुद्धा वाचू शकता. फक्त कन्फ्युजन होऊ शकतं लाईट वेव्ह की साऊंड वेव्ह, इथं बरोबर लक्ष द्यायचं. कधी कधी हा क्वेश्चन न विचारता एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन,
असं सुद्धा विचारू शकतात. इज दॅट क्लिअर्ड? गॉट इट एव्हरीवन? नेक्स्ट बघा, व्हॉट आर बीट्स? बीट्स म्हणजे आपण शिकलोय. ओके, बीट्स मध्ये काय असतं? वॅक्सिंग, वॅनिंग. वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग इज कॉल्ड ॲज वन बीट्स. लक्षात ठेवा, बीट्स मध्ये जे वॅक्सिंग असतं दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. जे वॅनिंग असतं दॅट इज कॉल्ड ॲज मिनिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. अँड वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग इज कॉल्ड ॲज बीट्स. बघा, वन वॅक्सिंग अँड सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर कॉन्स्टिट्यूट्स अ वन बीट. वन बीट म्हणजे वन ऑसिलेशन. त्यातला कॉन्व्हेक्स पार्ट म्हणजे असतं क्रस अँड कॉन्केव्ह पार्ट म्हणजे काय असतं? ट्रफ. सो वन कॉन्व्हेक्स अँड ॲडजसंट कॉन्केव्ह या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे असतं बाळांनो बीट्स. ओके, बीट्स नंतर नेक्स्ट असतं हार्मोनिक्स. काय असतं हे आपण स्टेशनरी वेव्हमध्ये शिकलोय बाळांनो. हार्मोनिक्स काय असतं? हार्मोनिक्स एक फ्रिक्वेन्सी आहे. बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ अ पर्टिक्युलर ओव्हरटोन which are in an integral multiple of fundamental frequency is called as harmonics. Harmonics ही एक फ्रिक्वेन्सी आहे which is in a integral multiple of fundamental frequency. जसं आपण बघा, तुम्ही जर का एक्सपेरिमेंट बरोबर केले असतील तर आपण स्टेशनरी वेव्हमध्ये 3 एक्सपेरिमेंट घेतले. एक घेतला होता स्ट्रिंगचा, ओके, एक घेतला होता पाईप क्लोज ॲट वन एंड, एक घेतला होता पाईप ओपन ॲट बोथ एंड. बरोबर आहे? आता स्ट्रिंगच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण सांगितलं होतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती होती? N1. ओके, सेकंडची फ्रिक्वेन्सी किती असते? टाईस N1. थर्डची फ्रिक्वेन्सी किती होती? थ्राईस N1. ओके, फोरची फ्रिक्वेन्सी किती होती? 4 times N1. सर N1 काय? N1 इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. N1 काय? N1 इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे हे जे कोइफिशियंट्स आहेत, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे हे जे कोइफिशियंट्स आहे, द कोइफिशियंट्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड हार्मोनिक्स. द कोइफिशियंट ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे हे जे कोइफिशियंट्स आहे, दिस कोइफिशियंट्स आर कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. म्हणजे त्या सुद्धा एक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज आहेत, पण त्या इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जाते. Harmonics are a frequency but which are integral multiple of a fundamental frequency. Okay, so what are harmonics? The frequencies of a particular overtone which are integral multiple of the fundamental frequency is known as harmonics. Okay, what are overtones? Overtones are also a frequency. मग सर आता हार्मोनिक्स कुठली फ्रिक्वेन्सी आहे, ओव्हरटोन कुठली फ्रिक्वेन्सी आहे, सांगतो मी काय असतं. सगळ्यात पहिले येत असतं बाळांनो N1. N1 म्हणजे कोण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे कोइफिशियंट्स असतात दे आर कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. त्यांना आपण काय म्हणतो? हार्मोनिक्स. आणि ओव्हरटोन्स काय असतात बाळांनो? ओव्हरटोन्स आर अ फ्रिक्वेन्सी विच आर नेक्स्ट टू द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओव्हरटोन्स आर फ्रिक्वेन्सी विच आर नेक्स्ट टू द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची नेक्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं बाळांनो ओव्हरटोन. बघा, व्हॉट आर ओव्हरटोन? द टोन्स हुज फ्रिक्वेन्सी आर ग्रेटर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. छोट्या छोट्या गोष्टी आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन द्यायला म्हटलं, व्हॉट आर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? द मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कुठली असते? लोवेस्ट फ्रिक्वेन्सी. काय असतं बाळांनो? लोवेस्ट फ्रिक्वेन्सी इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, या लोवेस्ट फ्रिक्वेन्सीचे जे कोइफिशियंट्स असतात, integral multiple of the lowest frequency, integral multiple of the fundamental frequency are called as harmonics. Okay, and what are overtones? Overtones are a frequency just next to the fundamental frequency, just greater than the fundamental frequency. Okay, so the tones whose frequency greater than a fundamental frequency are called as overtones. त्याला आपण काय म्हणतो? overtones. बाकी ओव्हरटोन्स बद्दल लिहायची काही गरज नाही. तसं तर आपण खूप लिहू शकतो. पाईप क्लोज ॲट वन एंडमध्ये ऑड, पाईप क्लोज ॲट वन एंडमध्ये इव्हन ओव्हरटोन्स, ऑड ओव्हरटोन्स, स्ट्रिंगच्या केसमध्ये डिफरंट ओव्हरटोन्स. एवढं सगळं लिहायची गरज नाही आहे. फक्त ओव्हरटोनची डेफिनेशन सांगायची. आणि ओव्हरटोनची डेफिनेशन काय असते? द फ्रिक्वेन्सी जस्ट ग्रेटर दॅन अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं बाळांनो ओव्हरटोन्स. माफ करा, मी जास्त तुमच्यासोबत डिस्कस करू शकत नाही आहे, कारण की आपल्याला 15 ते 16 टॉपिक कंप्लीट करायचे आहे. त्यामुळे ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांनीच, ओके, त्या महत्त्वाच्या गोष्टी मी इथे व्हिडिओमध्ये घेत आहे. ओके, आणि जास्त एक्सप्लेनेशन प्लीज द्यायची गरजसुद्धा नाही आहे, कारण तुमचा छान अभ्यास झाला आहे. फक्त चांगल्या प्रकारे रिवाइज करा आणि हे लक्षात घ्या की 1 मार्क क्वेश्चनचे आन्सर्स कशा प्रकारे लिहावे लागणार आहेत.
हाच एक मेन मोटो आहे आपला, लक्षात ठेवा. आणि इथंच तुमचे फुकट मार्क्स जातील बाळांनो. नॉलेज असून सुद्धा मार्क्स जाईल जर का तुम्ही बरोबर लिहिलं नाही तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बाळांनो, व्हॉट इज द स्टेट द लॉ ऑफ लेन, स्टेट द लॉ ऑफ टेन्शन, स्टेट द लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. बिलकुल पाठ करायची गरज नाही आहे, तुमच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे तर बघा, हा फॉर्म्युला आहे बाळांनो. काय? ओके, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/τ अंडर रूट ऑफ T/m. सिंपल. तसा ॲक्च्युअली फॉर्म्युला असा असतो. फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग जेव्हा व्हायब्रेट होते तेव्हा स्ट्रिंगच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू P/τ अंडर रूट ऑफ T/m. फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू P/τ अंडर रूट ऑफ T/m. पण जर का फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायला गेले तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतं 1/τ अंडर रूट ऑफ T/m. आणि त्यात सांगू शकता. चला बोला. हां, फ्रिक्वेन्सी लेंथला डायरेक्ट असते की इन्व्हर्स असते? इन्व्हर्स. आता तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं आणि लेंथचं रिलेशन द्यायचं आहे तर बाळांनो, टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ, स्मॉल एम म्हणजे असतं मास पर युनिट लेंथ, ज्याला म्हणतो आपण लिनियर मास डेन्सिटी. स्मॉल एम म्हणजे असतं मास पर युनिट लेंथ, ज्याला म्हणतो आपण लिनियर मास डेन्सिटी. मला जर का फ्रिक्वेन्सीचा संबंध लेंथ सोबत द्यायचा असेल तर टेन्शन आणि मास पर युनिट लेंथला काय ठेवावं लागेल? कॉन्स्टंट. काय ठेवावं लागेल? कॉन्स्टंट. तर बाळांनो, लॉ ऑफ लेंथमध्ये तुम्ही सरळ सांगू शकता frequency is inversely proportional to the length provided that tension and linear mass density is always constant. Small m is not a mass. Small m is not a mass. Small m is a mass per unit length. Small m is a mass per unit length. Mass of string divided by length of string. Okay, त्यालाच म्हणतात linear mass density. काय म्हणतात? Linear mass density. Linear mass density. Okay, so frequency is inversely proportional to the length provided that tension and linear mass density are constant. This is the law of length. Okay, the fundamental frequency of vibration is inversely proportional to the length, okay, provided that tension and mass per unit length are constant. This is okay. आता law of tension सांगा, फ्रिक्वेन्सीचा टेन्शन सोबत काय संबंध आहे? तर फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्शन की अंडर रूट ऑफ टेन्शन? Under root of tension. So frequency is directly proportional to the square root of tension. So frequency is directly proportional to the square root of tension provided that length and mass per unit length are constant. Provided that length and linear mass density are constant. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा संबंध जर का तुम्ही टेन्शन सोबत दिला तर लेंथ आणि मास पर युनिट लेंथ ह्या दोन्ही गोष्टी काय राहतील? कॉन्स्टंट राहतील. कारण कुणाचाही संबंध एकासोबत दिला तर कुठल्या तरी दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवाव्या लागतात. ओके, सो लॉ ऑफ लेंथ मध्ये सांगू शकता फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ प्रोव्हाइडेड दॅट टेन्शन अँड लिनियर मास डेन्सिटी आर कॉन्स्टंट. लॉ ऑफ टेन्शन मध्ये तुम्ही लिहू शकता फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन प्रोव्हाइडेड दॅट लेंथ अँड लिनियर मास डेन्सिटी आर कॉन्स्टंट. आणि तिसरं लॉ ऑफ लिनियर मास डेन्सिटी. तुम्हीच बोला, आता मी बोलत नाही, तुम्ही मनातल्या मनात बोला, नाही तर तुमच्या घरी जोरात जोरात ओरडून बोला. सांगा काय असतं? कम ऑन. येस, अगदी बरोबर. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर मास डेन्सिटी. बरेच लोक काय लिहितील? सर वरचं खालीन खालचं वर. तर फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लिनियर मास डेन्सिटी असं नाहीये. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर मास डेन्सिटी प्रोव्हाइडेड दॅट टेन्शन अँड लेंथ आर कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर मास डेन्सिटी प्रोव्हाइडेड दॅट टेन्शन अँड लेंथ आर कॉन्स्टंट. प्रोव्हाइडेड दॅट टेन्शन अँड लेंथ आर कॉन्स्टंट. हे तीन महत्त्वाचे लॉज आहेत बाळांनो. लॉज ऑफ स्ट्रिंग बऱ्याच वेळ विचारतात, पाठ करू नका. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही रिलेशन डेव्हलप करू शकता. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज रेझोनान्स? रेझोनान्स काय असतं? आपण बाळांनो फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन शिकलो होतो. फ्री व्हायब्रेशन म्हणजे मुलगी माहेरी असणे, फोर्स व्हायब्रेशन म्हणजे मुलगी सासरी असणे. ओके, फ्री व्हायब्रेशन म्हणजे मुलगी माहेरी असणे, कशी वागू शकते ती. ओके, मुलगी सासरी असणे, एक्स्टर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय होतात. ओके, आणि फ्री व्हायब्रेशनची एक फ्रिक्वेन्सी असते, फोर्स व्हायब्रेशनची एक फ्रिक्वेन्सी असते. रेझोनान्स ही अशी सिच्युएशन असते की ज्या सिच्युएशनमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ अ फ्री व्हायब्रेशन अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अ फोर्स व्हायब्रेशन्स आर ऑलवेज सेम. Then and only then resonance occurred. Okay, so resonance is a situation where the frequency of a free vibration is equal to frequency of force vibration. Baga, what is resonance? The phenomenon in which body vibrates under the action of
external periodic force whose frequency is equal to the natural frequency of the body. Okay, and so that amplitude is maximum. रेझोनन्स ही अशी सिच्युएशन असते की जिथे अँप्लिट्यूड काय असते बाळांनो, मॅक्सिमम असते. ओके, पण रेझोनन्सची बेसिक कंडिशन अशी आहे. ओके, रेझोनन्स इज अ सिच्युएशन वेअर फ्रिक्वेन्सी ऑफ अ फ्री व्हायब्रेशन, हे लक्षात ठेवा. Resonance is the situations where frequency of a free vibration should be equals to frequency of force vibration. चला फास्ट. फ्री व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आणि फोर्स व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, सेम. त्या सिच्युएशनला आपण म्हणतो रेझोनन्स. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज फोर्स व्हायब्रेशन? फोर्स व्हायब्रेशन काय असते? आता एखादी बॉडी व्हायब्रेट होते, पण केव्हा? जेव्हा त्याच्यावर तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता. जसं फॅनचे ब्लेड्स सुद्धा व्हायब्रेट होत आहे. पण का बरं? कारण तुम्ही करंट देतात. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. पण तुम्ही जर का सपोज बघितली पवनचक्की, ओके, तुम्ही जर का कुठं हिल स्टेशनवर गेले तर मोठे मोठे टॉवर्स असतात आणि तिथे पवनचक्की असतात, ते असतात फ्री व्हायब्रेशन. त्याच्यावर कोणी फोर्स अप्लाय करत, ते नॅचरली मूव्ह होतात. दॅट इज अ फ्री व्हायब्रेशन. मुलगी माहेरी असते, मी हे एक्झाम्पल पेपरमध्ये लिहायचं नसते बाळांनो. मुलगी जेव्हा माहेरी असते तेव्हा ती नॅचरल वागते एकदम. कसंही यावे, कसंही बसावे, कसंही उठावे, नॅचरल फ्री व्हायब्रेशन. पण जेव्हा ती सासरी जाते तेव्हा बाळांनो फोर्स व्हायब्रेशन असते. तिच्यावर एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सेस अप्लाय होतात. आजकाल नाही होते, मी इथून 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. ओके, ते असते फोर्स व्हायब्रेशन. फोर्स व्हायब्रेशनमध्ये बॉडी जी वागते ना, बॉडी जी व्हायब्रेट होते ड्यू टू द एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. बघा, the vibration of a body under the action of external periodic force in which body vibrates with a frequency is equal to frequency of external periodic force other than its natural frequency. स्वतःचा नॅचरल स्वभावासारखी फ्रिक्वेन्सी कधीच वागत नाही, ती एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या व्हायब्रेशननुसार वागते. दॅट इज कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. ओके, फोर्स व्हायब्रेशन नंतर नेक्स्ट बाळानो, स्टेट एनी वन प्रॉपर्टीज ऑफ द साऊंड. साऊंडच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या कुठल्या तरी प्रॉपर्टीज सांगा. मी सगळ्या टाकलेल्या आहेत आणि आपण बोललो याच्यात ॲम्प्लिट्यूड काय असतं. साऊंड टॉपिक असू द्या, साऊंडमध्ये वेव्हबद्दलच बोलतो, ऑसिलेशनमध्ये सुद्धा आपण वेव्हबद्दलच बोलतो. ओके, ॲम्प्लिट्यूड काय असतं, वेव्हलेंथ काय असतं, पिरियड काय असतं, फ्रिक्वेन्सी काय, वेलॉसिटी काय असतं बाळांनो. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे असतं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स मेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. वेव्हलेंथ म्हणजे डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इन 2π रेडियन. डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इन 1 ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज वेव्हलेंथ. सगळ्या गोष्टी ऑसिलेशनच्याच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही हे लिंकमध्ये मी PDF पाठवलेली आहे याची, तर तुम्ही तिथून सुद्धा वाचू शकता. ओके, नेक्स्ट बघा. फ्रिक्वेन्सी झाल्यानंतर आता इथे एक क्वेश्चन दिला आहे बाळांनो, लक्ष द्या. हां, काय क्वेश्चन दिला आहे बघा. बघा, हां, 13 क्वेश्चन. क्वेश्चन असा दिला आहे, लक्ष द्या. अ व्हायोलिन स्ट्रिंग व्हायब्रेट विथ अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ऑर्डर? आता तुम्ही लक्षात ठेवा बाळांनो, इन केस ऑफ स्ट्रिंग ओके, स्ट्रिंगच्या केसमध्ये बाळांनो अशा 3 डायग्राम्स असतात. ही फर्स्ट, 2 सपोर्ट्स, जर का तुम्ही स्ट्रिंगला मधातनं प्लग केलं तर एकच लूप तयार होतो. पी म्हणजे नंबर ऑफ लूप्स. ओके, सगळ्या केसमध्ये स्ट्रिंगची लेंथ सेम आहे. थोडं प्लकिंगची पोझिशन चेंज केली तर बाळांनो 2 लूप्स तयार होतात. नंबर ऑफ लूप्स 2 आहे. आणि स्ट्रिंग आहे, प्लगिंगची पोझिशन चेंज केली तर 3 लूप्स तयार होतात. पीची व्हॅल्यू 3 आहे. ओके, सो याला म्हणतात बाळांनो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला म्हणतात N2 इज इक्वल्स टू ट्वाईस N1 आणि याला म्हणतात N3 इज इक्वल्स टू थ्राईस N1. ओके, आणि आपल्याला विचारला ओव्हरडोन काय असतं. कुठला ओव्हरडोन विचारला? फर्स्ट ओव्हरडोन. मी आता सांगितलं ओव्हरडोन काय असतं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं ओव्हरडोन. ओव्हरडोनच्या बाबतीत हा झाला ओव्हरडोन. दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट ओव्हरडोन अँड दिस इज कॉल्ड ॲज सेकंड ओव्हरडोन. लक्षात ठेवा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं बाळांनो ओव्हरडोन. ओके, मग तुम्हाला फर्स्ट ओव्हरडोनची फ्रिक्वेन्सी किती असतं तर ट्वाईस N म्हणा किंवा ट्वाईस N1. सो यू सिम्पली कॅन से ओके N2 इज इक्वल्स टू किती असतं ट्वाईस N1.
सो टॉईस आणि N1 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दे हॅव गिवन 5 110. So you simply formula use करा 2 into 5 110 is equals to 1020. Got it? Everyone? Simple. ओर्डोन, फर्स्ट ओर्डोन हे कोणापासून स्टार्ट होतात? ओके, ओर्डोन इज अ फ्रिक्वेन्सी जस्ट नेक्स्ट टू द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट म्हणजे ओर्डोन. त्यांनी पहिला ओर्डोन म्हटला म्हणून ही आली. त्यांनी जर का सेकंड ओर्डोन म्हटलं असतं तर N3 इज इक्वल्स टू थ्राईस N1 आलं असतं. म्हणजे मी इथं 2 नी नाही 3 नी मल्टिप्लाय केलं असतं. ओके, आणि हा क्वेश्चन चुकून प्रिंट झालाय बाळांनो. हा ॲक्च्युली 2 मार्क्सच्या सेक्शनमध्ये पाहिजे, तो 1 मार्कमध्ये आले. सो हे सगळे क्वेश्चन्स बाळांनो आपण घेतले 1 मार्क्स. तर सध्या आपण 2 टॉपिकचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. एक घेतला ऑसिलेशन आणि एक घेतला आपण बाळांनो सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता आपण ऑप्टिक्स टॉपिक हा स्किप करू, सगळ्यात शेवटी घेऊ आपण वेव्ह ऑप्टिक्सचे. ओके, आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू बाळांनो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, बघा इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक स्टार्ट करू. लेट्स 2 मिनिट ब्रेक घे तुम्ही. ओके.